नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये पहिलवानांची कोंडी, महेश लांडगेंसाठी धोक्याची घंटा वाजवणारे ते 3 फॅक्टर काय काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेली पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सध्या थंडीतही उष्णता वाढली आहे. ही उष्णता निर्माण झाली आहे ती म्हणजे अजित पवार विरुद्ध महेश लांडगे या संघर्षामुळे. एकेकाळी विकासाचे मॉडेल म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेत आता सत्तेच्या संघर्षापेक्षा अस्तित्वाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिकेच्या कर्जबाजारी तिजोरीचा पाढा वाचत थेट आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भोसरीच्याच पैलवानांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात चित्तपट करण्यासाठी विरोधकांनी चक्रव्यूह रचला असून स्थानिक पक्षांचा वाढता रोष आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना स्वतः बचवण्यासाठी मैदानात उतरावे लागले. हे महेश लांडगे डेंजर झोनमध्ये असल्याचं स्पष्ट संकेत मानले जात असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात सर्वोच्च गाजवणाऱ्या लांडगेंची पकड यामुळे सैल होणार का असे प्रश्न उपस्थित होत असून महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात कठीण परीक्षा ठरणार आहेत. अजित पवारांनी एका पत्रकार परिषद घेत आणि जाहीर सभेत महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर थेट बोट उठवले आहेत. ज्या महापालिकेच्या तिजोरीत कधी काळी मुबलक निधी होता ती आज कर्जबाजारी अशी झाली, असा टोकदार सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेवरील कर्जाचा मुद्दा थेट सामान्य मतदारांच्या मनाला भिडवण्यात पवार यशस्वी झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाढीव प्रॉपर्टी टॅक्स या मुद्द्यांनी मध्यमवर्गीय मतदारांमध्ये नाराजगीचा सूर आहेत, ज्याचा थेट फटका लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. महेश लांडगे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातच आता असंतोषचे वारे वाहू लागले आहेत. भोसरी गावठाणातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न आता लांडगे यांच्या उमेदवारीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या परिसरातील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर प्रामुख्याने खाली प्रश्न आणि समस्या अधोरेखित झाल्या आहेत. मग काय आहे ते प्रश्न याकडे आपण थोडं लक्ष देऊया. वाहतूक कोंडी, तासनतास अडकून पडणारे नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत. पाणी प्रश्न आणि अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव आणि काळीचा मुद्दा बनला आहे. अतिक्रमण, अधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांच्या प्रश्न हाताबाहेर गेल्याचे चित्र आहेत. विरोधी पक्षांनी या स्थानिक समस्याचे भांडवल करून दिसतं तसं नसतं असा प्रश्न करायला सुरुवात केली आहे. या वादात सर्वात रज्जक वळण तेव्हाच आले होते जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्वतः मैदानात उतरावे लागले. पहिलवानांच्या नादाला लागायचं नसतं असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला. खरा पण राजकीय विश्लेषकांच्या मते ही बचावात्मक खेळी असू शकते. मग विश्लेषक काय सांगतात याकडे आपण थोडं लक्ष देऊया. स्थानिक पातळीवर लांडगे स्वतःला सावरू शकतील की नाही अशी शंका पक्षश्रेष्ठींना असल्याचं प्रदेशाध्यक्षांना पुण्यात धाव घ्यावी लागली का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. लांडगेच्या बचावण्यासाठी थेट राज्याचे नेतृत्व मैदानात उतरणे ही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे घोतक मानले जात आहेत असा अंदाज काही तज्ज्ञांनी लावायला सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे मांडलेल्या कर्जाचा मुद्दा आणि स्थानिक प्रश्नावरून होणारी कोंडी यामुळे महेश लांडगे यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत. भाजपने जरी ताकद लावली असली तरी आगामी काळात हे चित्र बदलते की लांडगे या चक्रव्यूहात अडकतात हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवड बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.